तुम्ही या ठिकाणी पाहताय जोरदार पाऊस पडतोय। मी सध्या सीएसटी रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहे। तर तुम्ही पाहत असाल की पावसामध्ये हे मराठा बांधव भिजत आहेत। भर पावसामध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे। जोरदार पाऊस पडतोय तरी देखील तुम्ही पावसात भिजताय। काय नाही, आमचं आयुष्य आमच्या पिढ्यांपाड्या ऊन पावसामध्ये गेलेलं आहे। परंतु आम्हाला वाटतं की आमचे हृदयस्थान सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा सरकारविषयी त्यांनी पुकारलेला आहे, सरकार मायबाप, आणि मी अखंड महाराष्ट्राच्या वतीनं आणि आमच्या तालुक्याच्या वतीने फडणवीस साहेबाला त्या ठिकाणी नम्रपणे विनंती करतो की आम्हाला कुंडीमधून आरक्षण द्यावं, आम्हाला काही महानगरपालिका ओबीसीमधून आरक्षण द्यावं आणि आम्ही आमच्या मार्ग न निघाल्यास पुढचं पाऊल काय असणार आहे बोला। आम्ही पाटलांचा आदेश होतो तर मुंबई सोडणार नाही, ती काळ्या दगडावली रे। किती दिवसांची तयारी आहे? काय नाही, एक महिन्याची पाटलांचा आदेश होतो पण आम्ही मुंबई सोडणार, त्याला कितीही काला हे नाही। कुठून आला तुम्ही? कुठला आहे? मी तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणून आलो। गेल्या वेळेस आला, पुन्हा गेला, मात्र आता मुंबई पूर्ण जाम करून सोडली। अख्खी मुंबई जाम झाली। ते मराठे काही बी करू शकतात, त्यांचा काही अंत कोणी पाहू नये। पाटलांच्या आदेश आम्ही फक्त वाट पाहतो। सरकारला काय इशारा असेल तुमचा? सरकार जनता माहेर बाप आहे, सरकारने मराठ्यांचं त्या ठिकाणी अंत पाहू नये आणि जेवढं जमल तितक्या लवकर मराठ्यांना आरक्षण देऊ, पाटलांच्या त्या मागणी असेल ते मंजूर करावी ही सरकार मायबापाला माझी नम्र हात जोडून विनंती आहे। नक्कीच हे मराठा बांधव आहेत। भर पावसामध्ये यांचं आंदोलन सुरू आहे, त्यामुळे आता पुढे काय निर्णय येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे। रणजित इंगळे, लोकमत, मुंबई।